आजचा दिवस आपण ख्रिस्ताच्या जन्माचा म्हणून मानतो आहे. पुष्कळांनी मला विचारलं की माताजी, तुम्ही ख्रिस्ती धर्मात का जन्म घेतला? तर त्याला कारणं दोन. एकतर माझे आईवडील अत्यंत विशेष लोक होते, म्हणजे अगदी काहीतरी विशेष. दोघंही जण अत्यंत धार्मिक आणि फार उच्च प्रतीचे लोक होते. असे आजकाल मिळणं कठीण आहे. आणि माझ्या आईनी तुमच्या फर्ग्युसन कॉलेजमधनं ऑनर्स मॅथमॅटिक्समध्ये केली होती. रँगलर परांजपेंची शिष्या होती ती. आणि वडील आहे संस्कृताचे पंडित होते, त्यांना 14 भाषा येत असत. आणि ह्या अशा दोन पुण्यवान लोकांच्या घरी जन्माला यावं असा आम्ही बेत केला. त्यात आणखीन ख्रिश्चन होते. बरं, कारण ख्रिश्चन लोकांचं आपल्या हिंदुस्थानात अशी वाईट स्थिती आहे की त्यांना असं वाटतं की ख्रिस्त हा इंग्लंडला जन्मला आणि इंग्लिश लोकांचं अनुकरण करायचं, त्यांच्यासारखं वागायचं, त्यांच्यासारखे कपडे घालायचे, तसं हुदडायचं, हे सगळं काही म्हणजे ख्रिश्चन धर्माचं लक्षण. एक ही गोष्ट. आणि दुसरे म्हणजे आमचे प्रोटेस्टंट ख्रिश्चन जे आहेत तर ते बुद्धिवादी आहेत. तेव्हा त्यांनी ख्रिस्ताला आपल्या बुद्धीत बसून घेतात, त्या चाकोरीत बसवलेलं आहे. आणि त्यांच्यापेक्षा जास्त धर्ममार्तंड म्हणजे फॅनेटिक्स मी पाहिलेले आहेत. भयंकर अत्यंत अंधश्रद्धेने भरलेले लोक आहेत. अत्यंत. त्यांना काहीही कोणचं कष्ट चालत नाही. रविवारी उठायचं, तयार बियार व्हायचं, काहीतरी चर्चला जायचं, घरी यायचं, झालं काम संपलं. सगळा धर्म तिथे आला कामात. आणि बाकीच्या वेळेला उखाळ्या पाखाळ्या काढत बसायचं. म्हणजे त्या बाबतीत महाराष्ट्रीयन तेवढा भाग जर धरला तर अगदी बक्कुल महाराष्ट्रीयन आपल्या कशा असतात ना, बायका पुरुष, ह्याचं काढ त्याचं काढ. आणि ख्रिश्चन झाल्यावर सुद्धा जाती येतात त्यांच्यात. म्हणजे आम्ही लोक आता शालिवाहनांचे वंशज, आणि शालिवाहन ह्यांचं आता हे फार मोठे राजपूत होते चित्तोडगडचे, तर त्यांचं नाव आणायचं कुठे, तर त्यांना आता 96 कुळी त्यांनी बनवलं. 96 कुळी मराठे, आणि त्यांना सालवे असं नाव दिलं. आणि ते व्यवस्थित आता पुस्तकात सालवे नाव दिले, 96 कुळी. आणि त्या 96 कुळीतलेच ख्रिश्चन आम्ही लग्न करणार. हे बघा, कुठे मिळणार 96 कुळीचे? अहो इथेच मिळत नाही तर त्याच्यात काय मिळणार? मग तुमचं गोत्र काय, इथून सुरुवात. गोत्रावर आता हिंदू लोकांचं त्यांचं गोत्र माहीत असतं, पण ख्रिश्चन जे मराठ्यातले किंवा ब्राह्मणातले झाले त्यांना पक्क माहीत त्यांचं गोत्र बित्र. लग्न करायचं सुद्धा अगदी चर्चमध्ये एक झालं तर झालं, पण मग घरी येऊन सगळे तेच प्रकार अगदी. त्याच्यामुळे मला सगळं माहिती आहे. अजिबात काही मग तिकडे ख्रिश्चन धर्म दिसत नाही. तर सगळं घास घालणं, हे सगळं काही तो प्रकार संबंध तसाच्यात. म्हणजे नावाला ख्रिस्ती व्हायचं, आणि त्यातली निदान एवढी तरी त्यांची बाब सुटली असती की जात नको तो तेही सोडायचं नाही. ते तसंच्या तसं, म्हणजे इथपर्यंत की आमच्या सगळ्यांच्या कुंडल्या काढल्या. हो, आणखीन आपल्या महाराष्ट्रात एक वाईट पद्धत आहे, आत्तेकडे देता येतं. तर माझ्या दोन्ही बहिणींना आत्यांना दिली आणि भावाला माझ्या मामांकडे दिली. म्हटलं बाबा नशिबाने माझ्या वेळा असा काही प्रकार नव्हता. आणि गांधीजींच्याकडे गेल्यावर गांधीजी सांगितलं सगळ्यांची लग्न बाहेर करा म्हणून आम्ही सुटकलो त्याच्यात. नाही तर आम्हाला कोणतरी आत्ता किंवा मामाच्या घरी घालून टाकलं असतं. हा इतका प्रकार या ख्रिस्ती लोकांचा. दिसायला फार सोज्वळ दिसतात, पण अकलेचे 12 वाजलेले आहेत. काही त्यांच्या डोक्यात जाणार नाही. आता माझे ह्या हिंदुस्थानात किती ख्रिस्ती शिष्य आहेत तुम्हाला माहिती आहे? इनमिन बाबा मामा सोडून कोण नाही. आणि सगळ्यांना अगदी बहिष्कार टाकला आहे त्यांना माझ्यावर, की हे काय करतेस तू, हे हिंदू धर्माचं कार्य करतेस. बरं, हिंदू लोक असे म्हणतात की तुम्ही ख्रिस्ती धर्माचं कार्य करता. म्हणतो बरं झालं, तोही ठप्पा माझ्या डोक्यावर आहे की तुम्ही ख्रिस्ती धर्माचं कार्य करते, ख्रिस्ती धर्माचा प्रचार करता. तिकडे ख्रिश्चन लोक असं म्हणतात की तू हिंदू धर्माचं काम करतेस. अहो संन्यासाला काय धर्म जात असते की काय? पण हा प्रकार, म्हणून मी मुद्दामून ह्याच्या जन्म घेतला. आणि इतका मला अंदाज आला होता सुरुवातीलाच की हे ख्रिस्ताच्या नावावर काय तमाशे करून राहिले. आणि आता ख्रिस्तानंतरच जन्म घ्यायचा तर इथेच घ्यावा म्हटलं. बघ त्या ह्या सगळ्यांना, जर ते मला ह्यांचे सगळे प्रकार माहीत नसते तर ह्या सगळ्यांना मी ठिकाणावर आणलं नसतं. म्हणजे हा सगळा
प्रकार मला माहीत होता, त्यामुळे ह्या सगळ्यांच्या बरोबर मी बोलू शकले, यांना भेटू शकले, यांच्या काय चुकलं ते सगळं मला कळलं. पण हे जातीचं खूळ मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की अजून तुम्ही मुसलमान झालात तरी असतं. तुम्हाला माहिती आहे काय? कोणची तुम्ही केलं तरी जातीचं खूळ असेल. अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल, बुद्धधर्मी झाले तरी ते जातपात बघतात. हा काय आपल्याला रोग लागलाय जातीचा ते मला आठवतं. जातीतच लग्न करायचं काय फायदा आहे मला समजत नाही. आणि मग त्या दारुडा असे नका, कसाही असे नका, मरतुकडा असे नका, काही असलं तरी जातीचं आहे काय ना, मग तिथे द्यायचं. मग तो मुलींना छळे नका, त्यांना मारून टाकलं चालेल. अहो हे पाप आहे, राक्षसीपणा, हे पाप आहे, हे राक्षसीपणाच्या गोष्टी आहेत. आपल्या पोटच्या पोरींना तुम्ही असं कराल का? लहानपणी अगं बाई बबली बाबली सगळं होईल आणि मोठी झाली की जा चुलीत, नाही तर जाऊन ते विहिरीत तुडी मार, काय केलं तरी चालेल. हुंडा द्यायचा, हे सगळे जातीचे प्रकार तोडले पाहिजे. आता मला बघायचं आहे की आपल्या सहयोगी किती आपल्या मुलं मुली बाहेर लग्न करतात. त्यांचं तरी सुटलं आहे का? म्हणजे ख्रिश्चन होतं आमचं सुटलं नव्हतं, आता सहयोगी झाल्यावर तरी सुटते काय बघायचं. त्याच्यावरही सुट्टा नाही. जात, आपण त्या जातीचं तुमचा काय संबंध आहे? हे तुमचे सोयरे आहेत ना, हे तुमचे सोयरे होती. प्रत्येक दिवशी कोणचाही पेपर उघडला की त्या मुलीला जखमा केल्या, तिला विहिरीत टाकलं, दुसऱ्या मुलीला जाळून टाकलं, तिसऱ्या, बघून बघून माझं नुसतं चित्त खळून गेलं. 2 दिवसापासून मी हेच बोलते की सगळा सहयोग करून सुद्धा जर तुम्ही जातीपातीत जात असला तर तुम्ही सहयोग सोडा. आमचा तुमचा काही संबंध नाही, तुम्ही त्या जातीतच जाऊन मरा, तिथेच जोडे खा. हुंडा नाही दिला म्हणून तुम्ही हे पाठवलं नाही, ते पाठवलं नाही, असं कसं व्यवहार केला नाही, अमकं पाठवलं नाही, तमकं पाठवलं नाही, सगळे भिक्कारडे इथून तिथून. यांचा कसला समाज? असे मागासलेले अजून आपण किती आहोत, इतके मागासलेले आहोत, आधी जंगल्यासारखे वागतो. सहयोगात मुळीच जातपात चालणार नाही. ज्यांना जातपात ठेवायची त्यांनी कृपा करून सहयोग सोडून जावा. हां, हे माझं म्हणणं नाही की तुमचं जर जातीत लग्न झालं किंवा असा जर आम्हालाच आता मी अगदी ठरवलं होतं की जातीत लग्न करायचं नाही, दोन्ही जातीत नाही, पण आम्ही किती प्रयत्न केला तरी आमच्या नशिबी हेच दोघं आले. पण हे इतके उत्तम पोर आहेत की काय बोलायचं. ते नशिबानेच असं झालं. आम्ही इतका प्रयत्न केला मुलांसाठी की बाहेरच लग्न करा, पण ते काय जुळलं नाही. तेव्हा आज ख्रिस्ताच्या ह्या शुभ जन्माच्या शुभप्रसंगी आपण असा विचार केला पाहिजे की त्यांनी एवढे आपल्यासाठी हाल सोसले, आणखी त्याला क्रुसिफिक्शन झालं, क्रॉसवर चढवलं, खांबी दिलं, मारून टाकलं, ते सगळं आपल्यासाठी झालं ना, कारण आपण मूर्ख होतो. पण आता आपल्या मुलींनाच आपण सुळावर चढवत आहे, म्हणजे केवढे मोठे आपण खरे लोक आहोत बरं. मुलींना सुळावर चढवून टाकायचं, बोललीस तर खबरदार, तुला मी मारूनच टाकेन, तुझ्या नवऱ्याचा मी खून करून टाकेन. बाकी मर्दुमकी काही नाही, बाकी काही नाही, मुलीवरच सगळी मर्दुमकी चालते. मला म्हणे की रामदास नावाचा, रामदास काय म्हणतात, मराठा ते तुका मिळवावा. तर मराठ्यांना बघायला गेले तर कुठं गेले मराठे? बस्त्याला बसलेत. तलवारी कुठे आहेत? आता तलवारी कुठं माताजी? ती पेटे लावून बसले तिकडे बस्त्याला. हे नवीनच काढलंय बस्त्याला. मूर्खांना काय साड्याचं समजतं का? आता साड्या खरेदी करा म्हणा आणि नेसा नंतर, 96 कुळी आहेत म्हणे. तर ह्या सर्व गोष्टींच्यामुळे कधी कधी असं वाटतं की एवढे मोठमोठाले आपल्या अवतरणं झाली, इतके उदाहरणं आले. अहो तहत किती वर्षापासनं ह्या जातीपातीवरती लोकांनी इतकं म्हणजे अगदी शरसंधान केलं, पण ते कोणाच्या डोक्यातच जात नाही का? गांधीजींचा पुतळा उभारा, त्यांना हार घाला. ते गांधीजी काय बोलत होते? टिळक काय बोलत होते? आगरकर काय बोलत होते? आगरकरने तेवढं ब्राह्मणांवर काढलं. दासगणू काय म्हणत होते? ऋषी सरस्वती काय म्हणाले? अहो ते काय जरी असलं तरी माताजी असं आहे ना, आम्ही माळी आहोत, माळीतच लग्न भरं असं का? आणि तो माळी करतो काय? नाही तसा चांगला आहे, थोडं दारू पितो, त्याला जरा बायकांचाही छंद आहे म्हणे, पण तो माळी आहे ना, मग काय
मग माळी जावयासला, पण तो काही तुम्हाला स्पेशल काय करणार आहे का? असे ख्रिस्तानी एवढा आपला आज त्याग केला, जगात आले, किती मोठं कार्य केलं. कुठे जन्मले ते बघा, कसं त्यांनी करून दाखवलेलं आहे की एका कुमारिकेच्या पोटी जन्म घेतला. किती पावित्र्य त्याला, आणि ते पावित्र्य परमेश्वरी आहे. आता कुमारिकेच्या पोटी जर इथे काही जन्म झाला तर झालंच, पण सगळेच मरायचे लोक. चूक पुरुषाची असेल तरी त्या मुलीलाच मारायचं. तुझंच चुकलं. एखाद्या पुरुषाने बाईला टाकली की तुझंच चुकलं. अरे बाबा, त्या बाईला टाकली त्या पुरुषाने, त्याचं नाही चुकलं, त्या बाईचंच, आणि तिने झुरून झुरून मारायचं. कुणाला वैधव्य आलं म्हणजे तो आपल्या नवऱ्याला खाल्लंच म्हणजे व्यवस्थित. हे प्रकार ख्रिस्ती धर्मात नव्हते, म्हणून आमच्या पूर्वजांनी ख्रिस्ती धर्म घेतला. पण त्यातले ते भोपळ्याचे प्रकार पाहिले, डोक्याचं जे भोपळं झालेलं आहे ते पाहून मी थक्क झाले की आता जायचं तर कुठे जायचं आणखी. आता कोणचा धर्म आहे? तर हा आपला सहज धर्म आहे. ह्याच्यामध्ये बुद्धी तल्लक पाहिजे, अक्कलही पाहिजे, आणखी हृदय मोठं पाहिजे, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपण मागासलेले नाही आहोत. अल्ट्रा मॉडर्न लोक आहोत आपण, मॉडर्नच्या वर गेलेले. पॅरामॉडर्निझम आहे सहज म्हणजे. तेव्हा घरात टेलिफोन लावाल, टेलिव्हिजन लावाल, सगळं लावाल, पण मुलीला मात्र चुप बैस तिकडेच. तर म्हणे असं का बोललात तुम्ही तिला? अहो, उद्या सासू तिला मारेल, निदान थोडीशी तिला प्रॅक्टिस असू द्या. पण तिला मारायला कशाला भरतात तिकडे त्या सासूकडे? म्हणजे तुम्हाला काही प्रेम आहे की नाही त्या मुलीचं? आज ख्रिस्ताच्या ह्या जन्माच्या दिवशी सगळ्यांनी व्रत घेतलं पाहिजे की आम्ही जातीपाती मोडून काढणार. एकदम आम्ही हे मोडून काढणार. एक वेळ ब्राह्मण मोडतील, पण मराठीने मोडायचे. म्हणून मराठ्यामध्ये एकही संत साधू झाला नाही आजपर्यंत, एक मीच आहे म्हटलं तर. बाकी एकही संत या मराठ्यात झाला नाही, कारण ते तिकडे जाऊन बसतात ना, ते बसत्याला, ते ध्यानाला कधी बसणार आहेत? तेव्हा आपल्या मुलींची अशा हाल करू नका. त्यांचं आयुष्य ठीक करा आणि डोकं उघडं करा. भूतांच्या आहारी जायचं नाही. ख्रिस्ताच्या आयुष्याला फारच थोडे दिवस असे मिळाले की तो लोकांना समजावून सांगू शकला. फक्त 4 वर्षात किती काम करून गेले ते, पण त्याची घाण मात्र ह्या लोकांनी करून टाकली. आता आधी सांगितलंच इंग्लिशमध्ये मी. तसंच आपल्या इथे जातपात नको म्हणून सगळ्या सुधारकांनी एवढी मेहनत केली, पण आपण आता जातीचं म्हणजे इतकं मोठं शेपूट लावून घेतलं आहे की ते एक वेळेला शरीर तुटेल पण ते शेपूट नाही तुटणार अशी स्थिती आलेली. आणि हे नवीनच उगवलेलं आहे. मी तुम्हाला सांगते, जेव्हा गांधीजी आम्हाला सांगत असत, जवळजवळ ही गोष्ट मी सांगते आपल्याला 30-40 वर्षापूर्वीची, तेव्हा कुणी जर जातीत लग्न केलं तर लोक त्यांना वाळीत टाकत असत की हा कोण मागासलेला युसलेस मनुष्य, कोणच्या खेड्यातनं आला, काय खेडवळ, लोक त्याच्याबद्दल बोलत असत असं. पण आता उलटं झालं आहे. आता मोठमोठाले श्रीमंत शिकलेले विद्वान बसून डिस्कस करतात की साडी कोणची घ्यायची. वा 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 वा, अशी प्रगती आपण करून ठेवली. आणि नाही बोललं तर रुसवायचं, रागवायचं. कुठल्या स्थितीला आपण आलो आहेत आता? हो, आम्ही असे धुरंधर लोक पाहिलेत, आणि हे कुठले हे बाजार बुणगे मला समजतच नाही कुठनं आले. कोणत्या देशातून हे बाजार बुणगे इथे जन्माला आलेत? भलत्या गोष्टी करायच्या, काहीच सुद्धा त्याच्याबद्दल संभावितपणा नाही, मोठेपणा नाही. तर आजच्या ह्या मोठ्या समारंभाच्या दिवशी एकच विनंती आहे की ख्रिस्ताला तुम्ही वचन द्यावं की जशी तू जातपात मानली नाहीस तसं आम्ही मानणार नाही, असं वचन हृदयापासून सगळ्या सहयोगाने द्यावं.
कोणतीही जातपात मानायची नाही. आणि तेच मी आता ह्या सहयोगांना समजावून सांगत होते. आज मी इंग्लिशमध्ये बोलले कारण हा त्यांचा विषय आहे, पण आपणसुद्धा पुष्कळ ख्रिस्ताबद्दल जाणत नाही. आणि जे काही जाणतो ते इतकं थोडं आहे की त्यावरून जो काही आपण अंदाज लावतो तो ह्या ख्रिस्ती लोकांना बघून ते चुकीचं आहे. तसं म्हणा, कोणत्याच जातीत मी फारसे शहाणे लोक पाहिले नाहीत, मग ते हिंदू धर्माचे असेनात का किंवा ख्रिस्ती धर्माचे असेनात का. कोणत्याही धर्मात वेड्यांचाच भरणा जास्त आहे. तेव्हा ह्या वेड्या लोकातून आपण काही शिकायचं नसतं. पण कोणतंही अवतरण ह्या जगात आलं त्यांचं फार वैशिष्ट्य असतं. त्यातल्या त्यात ख्रिस्ताचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं आयुष्य अगदी सोनं जसं तावून सुलाखून निघावं तसं आहे. त्यांच्या आयुष्याबद्दल कोणीही एक अक्षराने असं म्हणू शकत नाही की ख्रिस्तानी ही गोष्ट थोडी चुकीची केली किंवा असं कसं केलं. काही प्रश्न उभे राहू शकत नाही. इतकं थोडंसं आयुष्य असतानासुद्धा त्यांनी जी कमाल केलेली आहेत आणि जे त्यांनी एकंदर आपल्या सर्व कार्याला जी सार्थकता आणली व्यवस्थितपणे एकानंतर एक, ते अगदी कमालीचंच आहे. आणि तेच आज मला आपल्याला सांगायचं आहे की जसा ख्रिस्ताचा जन्म बापाशिवाय फक्त पवित्र आत्म्यामुळे म्हणजे होली घोस्टमुळे झाला, तसाच तुमचाही जन्म झालेला आहे. तेव्हा तुम्ही त्याच पावित्र्यात आलं पाहिजे आणि त्याच पावित्र्यात राहून ख्रिस्तासारखं जीवन दाखवलं पाहिजे जगाला. तर लोक म्हणतील की ख्रिस्ताचा जो आदर्श तुमच्यासमोर आहे त्याचे हे फळ आहे. अत्यंत निर्मळ आणि असं स्वच्छ स्फटिकासारखं चमकणारं त्यांचं जे आयुष्य होतं ते तुम्हाला नेहमी नेहमी प्रकाशित करत राहील. तो एक प्रकाश आहे. त्या प्रकाशाला आपण आपल्यामध्ये जपून ठेवलं पाहिजे आणि त्या प्रकाशातच आपलं पाऊल टाकलं पाहिजे. जर आपण समजून उमजून ह्या गोष्टी केल्या तर आपलं आयुष्य एक विशेष तऱ्हेचं सहयोग्यांचं होऊन जाईल. प्रत्येक ठिकाणी, मग ते हिंदुस्थानात असे ना की बाहेर, प्रत्येक ठिकाणी बरेच दोष आहेत. पण आमच्या पुण्याला कोणचे दोष नाहीत असं विचारलं तर मला काही समजता येणार नाही. सहयोगांमध्ये इथून तिथून सगळे दोष आहेत, त्यातून भांडणं पण आहेत आणि एका माणसावरतीच त्या डोक्यावर सगळा बोजा येतो आणि त्याला फार झगडावं लागतं. तेव्हा ह्याच्यापुढे आता मला असं वाटतं पुणेकरांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारावा जो सहयोगाचा आहे. आणि सहयोगाचे जे विशेष म्हणजे संस्कृती जी अत्यंत शुद्ध आचरणाची आहे, त्यात भांडणं, शूद्रता, दुसरं म्हणजे कंजूशी, हे सगळे गुण पुणेकरांना सोडले पाहिजे. त्यांनी त्यांचं नाव कधीही उज्ज्वल होणार नाही. विशेष करून पुण्यात आता मी माझं स्थान मांडलेलं आहे. इथे आल्यावर माझ्या लक्षात आलं की थोडं बहुत काहीतरी इथे गडबडच आहे. ती गडबड आता कशी ठीक करायची. म्हणजे माताजींच्या दर्शनाला सगळे हजर होते. स्वार्थ फार, पण माताजींच्या कार्याला हात लावणारे फार कमी. आणि म्हणून एक आग्रहाची विनंती आहे की सगळ्यांनी धर्माच्या बाबतीमध्ये एक सूक्ष्मदृष्टी आणली पाहिजे. आमच्या धार्मिकतेमध्ये ती सूक्ष्मता आहे किंवा नाही. आम्ही धर्मामध्ये उतरलो, तो धर्म आमच्या सहयोग संस्कृतीला धरून आहे किंवा नाही. जर सहयोग संस्कृतीला यायचं आहे तर सर्वात मुख्य म्हणजे मनुष्याला दानी असलं पाहिजे. ज्याला दानत नाही तो सहयोगी असू शकत नाही. तुमच्या आईला किती दानत आहे? या सर्व लोकांनी मनाने तुमच्यासाठी बक्षीस आणली, पण इथे जर तुम्हाला 1 रुपया द्या म्हटलं तर लोक इकडे तिकडे डोळे फिरू लागतात पटापट. पैशाचं नाव घेतलं की सगळ्यांचे डोळे फिरायला लागतात. दुसरं काय ठेवलं तरी हरकत नाही, तरी बॉम्ब फुटला तरी नाही, पण पैशाची गोष्ट काढली ना माताजींनी, मग डोळे इकडे तिकडे फिरायला लागतात. इतकी निम्न स्थिती आहे ह्या बाबतीत आपली, इतकी निम्न स्थिती आहे. कधी कधी आश्चर्य वाटतं आपण कसे सहयोगी होतो. परत परत एक दार नाही उघडलं तर दुसऱ्या दाराने काही येणार नाही. त्यामुळे स्थिती ती जैसे थे. ख्रिस्तासारख्या माणसाने ज्याने आपलं जीवाचा संबंध रान करून, मेहनत करून, कष्ट करून इतक्या लहान वयामध्ये
एवढा मोठा त्याग केला. अशा त्यागस्थाला जर तुम्ही कुणाला उभे करू शकाल तर ज्ञानेश्वर तुमच्यासमोर आहे. पण त्या ज्ञानेश्वरांच्या तर छळण्याची काही कमालच केलेली होती. पण आज त्यांच्या नावाने तरी त्यांच्या आयुष्याचा काहीतरी धडा आपण गिरवावा असा विचार आपण केला पाहिजे. या आजच्या शुभप्रसंगी प्रत्येकाने प्रतिज्ञा केली पाहिजे की आमच्या आचरणात आम्ही शुद्धता बाळगू, आमच्या वागण्यात, आमच्या विचारात आम्ही शुद्धता बाळगू. इतकंच नव्हे तर आमचं जे सहयोगाचं सांस्कृतिक जीवन आहे ते सांस्कृतिक जीवनसुद्धा आम्ही अत्यंत सुंदर बनवू. आपल्या परीने पूर्णपणे आम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ आणि आपापसामध्ये फार प्रेम करू. इतकी सुंदर तुम्ही माझ्यासाठी फुलं अंतरली, इतका माझी तुम्ही सेवा करता, मला आनंद झाला आहे बघून. मला तुम्ही खुश करता, पण मी सगळ्यात जास्त खुश होते जेव्हा आपापसात भांडणं होत नाही. म्हणजे दिल्ली आणि पुणे याच्यामध्ये मुकाबला आहे म्हटलं पाहिजे तर चालेल भांडणामध्ये. पण तुमची भांडणं म्हणजे इतकी क्षुल्लक आहेत की मला त्याच्यात काहीच अर्थ वाटत नाही. आणि त्यात मला इतकं दुःख होतं, इतकं वाईट वाटतं की असं वाटतं की माझ्यापासून सगळं काही हिरावून घेतलेलं आहे. ख्रिस्तानी म्हटलेलं आहे की आपल्या शिष्यांना की तुम्ही आपापसात प्रेम करा, हे एकच मला दान द्या. आणि तेच मी तुम्हाला सांगते, तुम्ही आपापसात प्रेम करा, हे एकच मला दान द्या. आपापसात प्रेम करा, एक दुसऱ्यांचे दोष बघू नका, फक्त एकमेकांचे गुण बघून स्वतःचे गुण वाढवा आणि शांत होऊन एक दुसऱ्यांवर प्रेम करा. आज क्रिसमसचा दिवस आहे, आपण सगळ्यांनाच काहीतरी बक्षीस देत असतो क्रिसमसच्या दिवशी. आता तुम्ही तर काय आणलं नसेल बक्षीस कोणासाठी, पण आणायला पाहिजे. बरं, पुढल्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी काय नाही फुलाची पाकळी, म्हणजे आधी पाकळीच घेऊन येऊ नका, पण असंच काहीतरी आणलं तर हे आले तितक्या दुरून आपण त्यांना एक बक्षीस, कोणी थोड्याशा लहानशा वस्तू तर घेऊन यायचं. ते धुमाळसाहेब मात्र त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी चॉकलेट घेऊन आले. आता त्यांना एवढं सुचलं आहे, मला मोठं आश्चर्य वाटलं. बघा ह्यांच्या कसं डोक्यात आलं की क्रिसमसला सगळ्यांना मी चॉकलेट वाटेल. एक लहान चॉकलेटच घेऊन आले, तुम्ही पण काहीतरी घेऊन यायचं, आम्ही घेऊन आलो यांच्यासाठी. अशा रीतीने म्हणजे एक तऱ्हेचा आपल्यामध्ये मैत्रीभाव, प्रेम आणि ते एक दर्शवण्यासाठी वस्तुमात्रात आणखीन काही शक्ती नाही, फक्त एवढी शक्ती आहे की याच्याद्वारे आपण आपला प्रेमभाव दुसऱ्यांना दर्शवू शकतो. तेव्हा तुम्ही जर असा विचार केला असता, आज क्रिसमस आहे, सगळेजण येणार, इतके दूरदूरून लोक आले, त्याच्यासाठी काहीतरी पुण्यातर्फे आपण काही नाही, फुलंच इथे किती सुंदर असतात, एक गुलाबाचंच फुल घेऊन जाऊ त्यांच्यासाठी, तर एवढी सर्व फुलं अंतरली, त्यापेक्षा मला जास्त आनंद झाला असता. आता ही सगळी पायाखाली आलेली फुलं आहेत, ही सुद्धा तुम्ही यांना द्या, म्हणजे बरं वाटेल, त्यांना आनंद होईल, त्यांच्याबरोबर पाठवून द्या. पण अशी माझी एक इच्छा आहे की आपापसात खूप प्रेम झालं पाहिजे आणि संबंध विश्व एकाच आईच्या प्रेमात न्हाऊन निघालं पाहिजे. त्याचा आनंद एक आगळा असतो, तो तुम्ही सर्वांनी मिळवावा, हीच मला इच्छा आहे. दुसरं काय, बाकी मला काहीही नको, फक्त एवढंच पाहिजे. आणि ते आज मी तुमच्यासमोर उघड करून सांगितलं आहे. तेव्हा कृपा करून आपापसात भांडू नये, आपापसात प्रेमाने राहावं. आपापसात एक छोटीशी वस्तू जर इकडून तिकडे दिली तर काय हरकत आहे, त्याच्यात काय आपण गरीब होत नाही, त्याच्यात आपण काही मरत नाही. एक वस्तू जरी आपण एक दुसऱ्याला दिली तर किती बरं वाटतं. मला तर फारच आनंद होतो. तो आनंद तुम्ही घ्यावा आणि तुम्ही त्याचा उपभोग पूर्णपणे मनसोक्त घ्यावा, म्हणून मी तुम्हाला एक अशी सूचना केलेली आहे, तिकडे आपण लक्ष द्यावे. आजची पूजा म्हणजे फार लहान असते, आजच्या पूजेला काही फार वेळ लागत नाही. फक्त आधी आपण श्री गणेशाचं स्तोत्र येशूच्या ह्याच्याने करू, ते 10 मिनिटाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर महालक्ष्मीचं स्तोत्र करून पाय धुवून टाकायचे, एवढंच काय ते आजची पूजा असते. जास्त पूजेला वेळ लागत नाही. पण तरीसुद्धा जितकी पूजन असेल त्यावेळेला आपण संबंध लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे आणि लक्षपूर्वक ते आपण अचीव केलं पाहिजे. असं काय त्यावेळेला इकडे तिकडे चित्त घालवायचं नाही. पूजेच्या वेळेला फक्त लक्ष संबंध इकडे असलं म्हणजे जे प्राप्त व्हायचं ते होतं.
आता आज मागून घ्यायचं आहे तर ते हे की आम्हाला माताजी तुम्ही ख्रिस्तासारखं आयुष्य द्या, ख्रिस्तासारखं निर्मळ आणि तपस्वी आयुष्य आम्हाला द्या. आम्हाला ते पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्रास देण्याची गोष्ट नाही ख्रिस्तासारखी, पण ती शक्ती, त्या तपस्वितेची शक्ती आम्हाला द्या. टुडे यू हॅव टू जस्ट आस्क वन थिंग फ्रॉम मी दॅट ओ मदर, टुडे वी आस्क यू टू गिव्ह अस दॅट पॉवर ऑफ penance, of tapasya of Christ. I wish this would be granted today and you will become tapasvis. May God bless you.